चला इथून दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचला सुरुवात होईल. लकी 11 वडपे आणि श्लोक स्पोर्ट घराडा या दोन संघादरम्यान पुढची लढत पाहायला मिळते. इथून मात्र एक मॅच विन होऊन मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि ही मॅच जर जिंकली तर डायरेक्ट सेमी फायनल मध्ये दाखल होईल. कुठलाही संघ इथून जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. राहुल आणि कल्पेश स्ट्राईकला आपण पाहिला. राहुल नो स्ट्राईक इनला कल्पेश. ही जोडी लकी 11 वडपे संघाकडनं पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाजी मार्गवरती निखिल. पहिला बॉल वेगात फेकलाय. बॉल पडल्यानंतर थोडीशी उचली मिळाली. लेग कटचा वापर आणि सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या इथून पाहायला मिळते. डॉट बॉलच्या सहाय्यानं या मॅच मध्ये मात्र सुरुवात करतोय निखिल दरोडा हा गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये थोडं जरूर आपण पाहिलं खराबीचं षटक विकेट असताना पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये डॉट बॉलच्या सहाय्याने इथे आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. मिड विकेटला दोन खेळाडूंच्या मधून बॉल चाललाय. वन बाउंस सीमा पार. इथे मिळतील 4. येतोय चौकार. यस चौकार आलाय. चौकारच्या पद्धतीने संघाचं खाता आणखीन एक त्याच पद्धतीने त्याच दिशेला स्ट्रोक मारलाय. परंतु तिथे आपण पाहिलं खेळाडू असणारे त्याच्या मिस करत असताना आणखीन एक बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक राहुलच्या बॅट मध्ये येतोय दुसरा चौकार. लाजवाब फटकेबाजी सुरुवात केली राहुलच्या बॅट मधनं. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर आक्रमकता सिद्ध करत असताना बॅक टू बॅक 2 चौकारची खेळी तो करतोय. वैयक्तिक 3 बॉल 8 धावांची खेळी अद्यापर्यंत त्यानं साकारली. पुढचा बॉल आणखीन एक वेगळ्या पर्यंत झाला होता. इथे मात्र पंचांकडे दाब केली. परंतु इथून पाहिलं गरजेचं असेल. पंचांचं अपील आपण पाहिलं फेटाळली. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. 2 चौकार आल्यानंतर इथून मात्र कमबॅक करत असताना राहुलला मात्र शांत ठेवलंय. P1च्या षटकामध्ये पाहतो या बॉलची गरज होती आणि तेच बॉल फेकत असताना 2 चौकार देखील खाल्ले त्या गोलंदाजांना. परंतु त्यानंतर इथे कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अजूनही आपण पाहिला. फलंदाज आपण स्ट्राईक ऑनला राहुल. आणखीन एक तोच प्रयत्न होता. वेगाने फेकलाय. वेगावर स्वार. आणखीन एक वेगवान बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करत असताना निखिलला पाहतोय. राहुलला मात्र इथून आपण पाहिला 5 बॉल खेळलाय. 8 धावा त्याने संघासाठी जमा केल्यात. अजूनही शेवटचा बॉल फेकण्यासाठी निखिल सज्ज होतोय. यावरचा बॉल आणखीन एक खोला टाकला होता. एक्स्ट्रा कव्हर आणि गल्ली पाठच्या बाजून आउटफील्ड आपण थोडीशी फास्ट पाहायला मिळते. बॉल चाललाय गोलीच्या वेगानं सीमा पार. या षटकाने देतोय तिसरा चौकार राहुलच्या बॅट मधला. तो जोशी साहेब प्रोप्रायटर डीजे आदित्य सिस्टम हरिग्राम यांचं देखील आगमन आजच्या दिवसामध्ये मंचावरती होत असताना पाहायला मिळतोय. आपलं देखील आमदार शिक्षकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाहिलं तर 3 चौकारच्या मदतीनं 12 धावा दाफडल्यावर लागल्या गेल्यात. यस मान्यवरांचं अनेक मान्यवरांचं व्यासपीठावरती स्वागत होतं पाहिलंय. लगेच मी पंचांना विनंती करतो की आपण थोडस स्पीडअप घ्या. यस या स्पर्धेतील आदरणीय लक्ष्मण पारदी मुख्य आयोजक यांना मी विनंती करतो की आपण मान्यवरांचं स्वागत करावं. आदरणीय संतोष जोशी साहेब प्रोप्रायटर डीजे आदित्य सिस्टम हरिग्राम यांचं व्यासपीठावरती स्वागत केलं जातंय. आदरणीय लक्ष्मण पारदी या स्पर्धेतील मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते
पाहुण्यांचा मान सन्मान आपण देखील या स्पर्धेसाठी आलात, वेळात वेळ काढून आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. येस, थँक्यू सो मच. मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे. एक प्रेमशाल पुष्पगुच्छ या स्पर्धेतील गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील पुरस्कृत करण्यात येत आहे. थँक्यू सो मच. आपण देखील या स्पर्धेची भाग बनलात. जवळ मॅच मध्ये पहिल्या बॉलचा खेळ संपला. पहिल्या बॉल मध्ये इथून आपण कल्पेशच्या बॅटमध्ये 2 धावा येत असताना 2 धावांना त्याने देखील स्वतःचं खातं ओपन केलंय. गोलंदाजी मार्क वरती राहुल पाहायला मिळतोय. चांगले गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये केली. इथे देखील बॅटची कडा घेतली. तळम्याचा क्षेत्राचे नेतोय. इथे मात्र रिस्की धाव कंप्लीट होईल का? फेकी थोडीशी करा पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता राजच्या माध्यमातून आणि तिथून चुकी पाहायला मिळते. इथे चुकी आणि चुकी पाहायला मिळते. इथून देखील 2 धावा मिळतील लकी 11 वडपे टीमला. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा दफलकेज वाढ होईल. 16 धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 3 बॉल डॉट आले, परंतु 3 चौकार देखील राहुलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या. ज्यामध्ये म्हटलं जातं P1च्या षटकामध्ये 2 खेळाडू 30च्या बाहेर असतात. त्याचा वापर इथून पहिल्या षटकामध्ये करत असताना राहुलला पाहिलं. इथून मात्र आपण पाहतोय कल्पेश चांगली बॅटिंग करतोय. इथे देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट झाली. तिथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. स्टंपवरती थ्रो फेकलाय आणि इथून एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाली. ज्याच्या बॅटमध्ये पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले. 3 चौकारच्या मदतीनं 6 बॉलमध्ये 12 धावा त्यानं देखील आपल्या बॅटिंग वरती जमा केल्या आहेत. चांगले गोलंदाजी चांगली गुणवत्ता या मॅच मध्ये देखील करत असताना राहुलला पाहतो. इथे पहा क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. डॉट बॉलचा चांगला इथून पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी या मॅच मध्ये तो देखील करतोय. मागच्या मॅच मध्ये देखील निर्णायक षटक फेकत असताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या त्यानं 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर या षटकामध्ये अद्यापर्यंत देखील 5 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी. इथून पाहिलं राहुलला देखील शांत ठेवलाय. त्याच्या बॅटमध्ये चौकार येत होते पहिल्या ओव्हरमध्ये. इथे देखील आडव्या बॅटनं करण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे मात्र सन्मान दिला, हलक्यातनं दिशा दिली. एक कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न इथे देखील वेगाने 2 धावा कंप्लीट. तिसरा प्रयत्न होतोय. इथे डोक्याची घंटा. एकाला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. राहुल फलंदाज बाद झाला. पहिला गडी इथून बाद झाला राहुल हिंदोळे. त्यावरती मात्र आपण पाहिलं ज्याच्या बॅटमध्ये चांगली फटकेबाजी पाहिली त्याला देखील परतावा लागला. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सागर हिंदोळे नंबर 3 वरती. खऱ्या अर्थानं ज्याच्या बॅटमध्ये 5 बॉल 22 धावांची खेळी मागच्या मॅच मध्ये राहिली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो मागच्या मॅच मध्ये राहिला होता. तो मात्र दाखल झालाय नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी. परंतु इतके आपण पाहिलं राहुल देखील चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. अद्यापर्यंत त्याने देखील 7 धावा खर्च केल्यात. 5 बॉल फेकलेत. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. एका गडीच्या मोबदल्यात लकी 11 वडपे संघ शेवटचा बॉल फेकण्यासाठी तो देखील सज्ज होतोय. परंतु नवका बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर, ज्याच्या बॅटमध्ये मागच्या मॅच मध्ये अप्रतिम फटकेबाजी पाहिल्या. इथे देखील पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा ऑफस्पिन झालाय. ऑफस्टंपच्या बाहेर फेकत असताना इथून आपण पाहिलं व्हाईट बॉल फेकलाय आणि व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्रा धाव खर्च केल्या. टोटल स्कोर आपण पाहिला एका धावेच्या मदतीने 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 20 धावा धावपटला लागल्या. दुसरं षटक चालू असताना इथे मात्र जरूर खराब बॉल फेकलाय. थोडस दिशा भटकत असताना अजूनही शेवटचा बॉल या षटकातील बाकी असेल. ज्या खेळण्यासाठी आल्या मात्र सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 20 धावा जरूर टोटल स्कोर वरती लागल्यात. एवढचा बॉल कोलबा डब्याचा खोदून काढलाय. तिथे मात्र मिड ऑफला क्षेत्रशी नेतोय. त्याच्याकडनं चुकी होणार नाही. आल्या भागार इथून परतावा लागेल. सागर हिंदोळे बॅक टू दी पवेलियन.
श्यामदादा लेंडे आपणास आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. रसे गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं त्यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये होत असताना पाहायला मिळतोय. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथून मात्र गेल्या पावली माघारी परतावं लागलाय सागर या फलंदाजाला ज्याच्यावरती मात्र निर्भळ आशा ठेवली होती आणि तिथून मात्र नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदित्य कवट्या गोलंदाजी मार्गवरती ऋतिकला पाहतोय. ऋतिकचा हा पहिलाच बॉल खोला टाकला होता. आक्रमकता पाहायला मिळते. कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमा पार A1 क्वालिटीचा येतोय ब्रँडेड षटकार. पहिल्या बॉलवर मात्र इथून आक्रमकता सिद्ध केली. कल्पेश लाखात या फलंदाजांना षटकाराच्या मदतीने सुरुवात या गोलंदाजाचे स्वागत केलंय. आणखीन एक खोला टाकण्याचा प्रयत्न क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं 100 कव्हरला क्षेत्राशी नेतोय त्याच्याकडे थोडंसं फंबल पाहायला मिळतो परंतु चांगले प्रयत्न राहिले. 2 धावा इथून कंप्लीट होत आहे. तिसरीचा प्रयत्न वेगाने 3 धावा कंप्लीट. चौथीचा प्रयत्न होईल का इथे नाकार दिलाय. 3 धावा इथून मिळतील लकी 11 वरती टीमला. 3 धावाच्या मदतीने टोटल स्कोर आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. ऋतिक वरती मात्र हल्ला बॉल चढवायला घेतलाय. चांगली फटकेबाजी इथून मात्र सुरुवात झाली. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या त्यानंतर मात्र कमबॅकिंग षटक फेकला राहुलला परंतु तिथून तिसऱ्या षटकामध्ये आक्रमकतेला सुरुवात झाली. ऋतिक वरती मात्र हल्ला बॉल चढवला जातोय. 2 फलंदाजांना षटकारच्या मदतीने तो देखील गोलंदाजी करतोय. आणखीन एक बिगिट पाहायला मिळतोय. तडाखा बॉल चाललाय मिड ऑफच्या डोक्यावरना सीमा पार. आणखीन एक येतोय आदित्यच्या बॅट मधनं षटकार. इथून मात्र 35 धावा फटलावर लागल्या गेल्यात. आक्रमकतेला सुरुवात झाली. कल्पेशन आदित्यच्या बॅटमधनं आदित्य मात्र पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. आणखीन एक हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न झाला होता तिथे मात्र फटका फसलाय. गोलंदाज स्वतः बॉल खालती येतोय त्याच्याकडनं देखील मिसफील्ड पाहायला मिळते. झेल इथून ड्रॉप झाली. इथून आणखीन 2 धावांचा बोल व्हायला होईल लकी 11 वनवे टीमला. 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं 37 धावा फलंदाजाला जीवदान मिळत आहे. आदित्य ज्याच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवर षटकार आला होता या जेलची किंमत मोजावी लागेल श्लोक सोड गराडा टीमला. परंतु गोलंदाजी या मॅच मध्ये खराबीची होत असताना ऋतिकच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली परंतु या मॅच मध्ये कुठेतरी दिशा भडकत असताना पाहायला मिळतोय. टोटल स्कोर आपण पाहिला जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. आक्रमकतेला सुरुवात झाली दोन्ही फलंदाजांनी. आणखीन एक वेगाने फेकलाय. बॉल पडल्यानंतर बॉडी फ्रॉम द वे शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमबॅक एक चेंडू जरूर फेकला. अजूनही अंतिम बॉल या षटकातील बाकी असणारे 37 धावा धरून धापटल्यावर लागले. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय ऋतिक शिंगवा. ऋतिकचा हा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झालाय समोरच्या दिशेला. तिथे मात्र दीपक येतोय बॉल वरती. एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने तिसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहिला टोटल स्कोअर जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायचंय.
दफटला पण लागल्यात आणि इथून मात्र अजून अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिला बॉल आदित्यसाठी हाफ ट्रॅकर असताना समोरच्या दिशेला उडवलाय, बॉल चाललाय सीमा पार, येतोय लॉंगेश षटकार. पहिल्या बॉलवरती मात्र तडाखा पाहायला मिळतोय. आदित्यच्या बॅटमध्ये अद्यापर्यंत 2 षटकार त्यानं देखील खेचले. त्या मॅच मध्ये चांगली खेळी त्याची साकारत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा तिथे मात्र डेंजर हिटला डायरेक्ट हिट झाले, परंतु पंचांचा डिसिजन येणं अजूनही गरजेचं. दुसरीचा प्रयत्न होतोय, थोडस पंपाल क्षेत्ररक्षण आणि इथून वेगाने 2 धावा कंप्लीट करत असताना 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं. यस, पंचांचा डिसिजन येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये रन आउट साठी चेकिंग केलं जाईल StarCricket.in च्या माध्यमातून. येस, नॉट आउट असणार आहे. फलंदाज सेफ असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली रनिंग वेगाने मात्र इथून 2 धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने 46 धावा दाफटला भर लागल्यात. चांगला टार्गेट सेट करण्याचा लकी 11 वडपे संघ करतोय. चांगले बॅटिंग अद्यापर्यंत साकारली. जरूर आपण पाहिलं राहुल हिंदोळे बाद झाला, त्याच्या माध्यमातून थोडीशी खराब खेळी राहिली, परंतु खेळी साकारत असताना कल्पेश आणि आदित्य या 2 फलंदाजाला पाहतोय. यावेळेस बॉल आणखीन एक कमी गतीने फेकण्याचा विक्रम मात्र व्हेरिएशन वापरलाय राज गोलंदाजांना. म्हटलं जातं क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं गरजेचं असतं आणि तेच पाहायला मिळतंय. मान्यवरांचं स्वागत व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळत आहे. आदरणीय बाळरामदादा चौधरी रणसे गपचे एक चांगले व्यक्तिमत्व, याचं देखील आगमन स्पर्धेत झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल आणखीन एक खोला टाकण्याचा प्रयत्न, तिथे मात्र फटका मात्र कनेक्शन प्रॉपर झालंय. बॉल आणखीन एक चाललाय मिड ऑफच्या डोक्यावरनं, आदित्यच्या बाट बंद येतोय षटकार. मिळतील 6. काय लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. आणखीन एक गुडनाट, एक तमाशा देख, बॉलला विरकवून दिलाय, बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय आदित्यच्या बॅटमधनं. लॉंगेश षटकार येतोय. आज ठरलोय या मॅच मध्ये अद्यापर्यंत या गोलंदाजांना 3 षटकाराचा मार खाल्लाय आणि ते 3 षटकार आपण पाहिल्या. आदित्यच्या बॅट मध्ये येते असताना या षटकाच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावरती. आक्रमकता या मॅच मध्ये सिद्ध केली. मागच्या मॅच मध्ये जरूर खराबीची खेळी राहिली, परंतु या मॅच मध्ये इथून मात्र चांगली वापसी निर्माण करत असताना 58 धावा स्कोर वरती लागल्यात. 2 गड्याच्या मोबदल्यात शेवटचा बॉल फेकण्यासाठी राज सज्ज होतोय. आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचं क्षेत्ररक्षण देतोय, सिंगल कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न, इथून फेकी चांगली पाहायला मिळते मिडल स्टंप वरती, परंतु इथून 2 धावा मिळतील. यस, 2च धाब्यावर समाधान मानावं लागेल. 2 धावांच्या मदतीने 60 धावा 60 इथे मात्र कंप्लीट झाली लकी 11 वडपे टीमची आणि 61 धावांचं लक्ष्य श्लोक स्पोर्ट गराडा टीम समोर राहिलंय.
एक मान्यवराचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. आदरणीय संदीप पालकर उर्फ सँडी या गावची खऱ्या अर्थानं आणबान शान ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्याचं देखील आगमन या व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतोय. यस त्यांना देखील मी विनंती करतोय. आदरणीय संदीप पालकर केवाळे आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. यस या इनिंग ब्रेक मध्ये खऱ्या अर्थानं मान्यवराचं स्वागत केलं जाईल. आदरणीय बालराम दादा चौधरी राजसाहेब विभागातील एक चांगले व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना मी विनंती करतोय कमलाकर दादा निरगुडा की आपण मान्यवरांचं स्वागत करावं. यस मान्यवरांचं खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती स्वागत केलं जातंय. आदरणीय बालराम दादा चौधरी राजसाई गावचे एक चांगले विद्यमान व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. चला यापुढचा सामना खऱ्या अर्थानं एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. चांगली लढत माथेरान विपक्ष सीबीडी ठाकूरवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉचविन साठी यायचं आहे. माथेरान नाना सीबीडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉचविन साठी यायचं आहे. 6व्या मॅच मध्ये पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तब्बल 7 धावा ठोकल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील वडपे संघाने 55 धावा ठोकल्या होत्या. या मॅच मध्ये देखील 60 धावा ठोकल्या 24 बॉल मध्ये आणि 61 धावांचा पाठला करावा लागेल. श्लोक सोड गराडा या टीमला. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. समाधान ठाकरे आणि दीपक पारदे गोलंदाजी मारवरती पाहायला मिळतोय. कल्पेश लाखात ज्याच्यावरती जबाबदारी दिली पहिले षटक फेकण्यासाठी तो दाखल झालाय. इथून मात्र आक्रमकतेला सुरुवात पहिल्या बॉल पासून करावी लागेल. 61 धावांचा पाठला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमकता पाहायला मिळाल्या. सिद्ध करत असताना समाधान ठाकरेच्या बॅट मध्ये येतोय बिग 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 षटकार. पहिल्या बॉलवर षटकाराला इथे मात्र कट करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर बॉलच्या आउटफील्ड थोडीशी पास पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण जातोय. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. बॉलला अडवला गेला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. इथून मात्र तिसरा प्रयत्न होणार नाहीये. 2च धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बॉलला इथून अडवला गेलाय. 2 धावांच्या मदतीने पाहिलं 8 धावा टोटल स्कोरवरती लागत असताना 8 धावा इथून मात्र लागल्यात. अजून 61 धावांचा पाठला म्हटला तर प्रति बॉल मध्ये प्रयत्न करावे लागतायत. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर इथून मात्र दुसऱ्या बॉलवर डबल धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. यापुढच्या मॅच साठी मी दोन्ही संघांना विनंती करतोय माथेरान विपक्ष सीबीडी ठाकूरवाडी या दोन्ही संघाच्या संघाने टॉचविन साठी यायचं. नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज होतोय कल्पेश लाखात. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतो. आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय. समाधान ठाकरेच्या बॅट पद्ध येतोय बिग 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 षटकार. मिळतील इथून देखील 6. का छक्का लगाएंगे. आए हैं मैच जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. ये दौरान मैच के अंदर होता हुआ समाधान ठाकरे के बल्ले से अब तक अगर देखा जाए तो 2 छक्के की पारी समाप्त हुई है और टोटल स्कोर जाकर पहुंचा है 14 आंकड़ों पर.
चांगली आक्रमकता पाहायला मिळते. कल्पेश लाखांवरती हल्ला चढवत जातो. आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे आहे परंतु त्याला मिस करत असताना आणखीन एक बॉल जाईल सीमा पार. समाधानच्या बॅट मध्ये या ओव्हर मधील आणखीन एक येतोय चौकार. आपण पाहिलं तर 18 धावा टब्बल स्कोर वरती लागल्यात. 4 बॉलचा इथून खेळ संपलाय. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते समाधानच्या बॅट पद्धा. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडासा वेगळा प्रयत्न झाला होता. कट करायचा होता परंतु बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय कल्पेशनं आणि इथून मात्र अजूनही शेवटचा बॉल फेकण्यासाठी जो सज्ज असणार आहे. 18 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं 2 षटकार 1 चौकार आणि डबल धाव देखील कंप्लीट केल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणखीन एक खोला टाकला होता. तिथे मात्र झेलची संधी होती. इथून मात्र कॅच ड्रॉप झाली आणि एक सिंगल इथून आणखीन मिळेल. श्लोक सोड गराडा टीमला ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये आक्रमकता सिद्ध झाली होती त्याचा मात्र इथे झेल ड्रॉप करत असताना पहिल्या षटकाचा भावी खेळ संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. यस मान्यवरांच्या हस्ते खऱ्या अर्थानं या मॅचचा टॉस केलं जाईल. आदरणीय बारामदादा चौधरी यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माथेरान विपक्ष सीबीडी या दोन संघ दरम्यान टॉस केला जातोय. यस पाहुण्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. माथेरान विपक्ष सीबीडी ठाकूरवाडी या दोन संघ दरम्यान. यस मान्यवरांच्या हस्ते मॅचचा टॉस केला जातोय. सचिन 11 माथेरान संघाने टॉस झाला. फिल्डिंग त्यांना स्वीकारली. लगेच मॅच संपुष्टात आल्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. चांगली लढत पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया मॅच मध्ये. अजूनही 18 बॉल 42 धावाची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा ठोकल्यात. समाधान ठाकरेच्या बॅट मधनं चांगली फटकेबाजी पाहिली. गोलंदाजी मार्क करते सौरभ. दुसरं षटक फेकत असताना पहिला बॉल वेगात फेकलाय. अप्रतिम वेग पाहायला मिळतो या बॉल वरती. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते. अद्यापर्यंत 7 बॉलचा खेळ संपला. 19 धावा जरूर दाफटल्यावर जमा झाल्यात. अजूनही आपण पाहिलं 17 बॉल मध्ये 42 धावा बनवायचे आहेत आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय समाधान ठाकरे. त्याच्या बॅट मध्ये 19 धावा पहिल्या षटकामध्ये आलाय. यावेळेस आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली परंतु आपण पाहिला बॉल जमिनीला लागत. विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय आणि इथून देखील पंचांचा डिसिजन येणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे. चांगली गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून होती. पहिला षटक जरूर मागणं ठरला परंतु त्यानंतर कमबॅकिंग पाहायला मिळतोय. यस ऍक्शन रिप्ले मध्ये चेकिंग केलं जाईल. 12th मध्ये ते मात्र दोन्ही संघाचे असणार आहेत. यस बॉल खाली आदळलाय. नॉट आउट असणारे फलंदाज सेफ असणारे. इथून मात्र दुसरा बॉल डॉट फेकत असताना सौरभ गोलंदाजी मार्क वरती. अप्रतिम गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये चांगली गुणवत्ता तो दाखवतोय. व्हेरिएशनचा वापर या षटकामध्ये करत असताना 2 बॉलचा भावी खेळ इथून संपलाय आणि 2 बॉल मध्ये अजूनही एकही धाव खर्च करता आली नाही. आदरणीय संदीप पालकर केवाळी साहेबांचं आगमन या व्यासपीठावर होत असताना पाहिलंय. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण देखील वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात. जव्या मॅच मध्ये आणखी तितकेच इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल इथून डॉट फेकलेत. सौरभनं चांगले गोलंदाजी समाधानाला शांत ठेवलंय. इथून मात्र मोठा फटका पाहण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला मिड आपल्या क्षेत्राशी नेतोय. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये. दुसरीचा प्रयत्न झालाय. चांगली फेकी पाहायला मिळते परंतु कनेक्शन आपण पाहिलं थोडंसं खराब. विकेट किपर माध्यमातून 2 धावा इथून मिळतील. 2 धावांच्या मदतीने आणखी दफलकीत वाढवत असताना 21 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय श्लोक सोड गराडा संघ.
चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय सौरभ. पुढचा बॉल समाधानासाठी आणखीन एक खोला टाकलाय, खोदून काढलाय, तिथे मात्र मिड विकेटला क्षेत्रक्षण येतोय. एक सिंगल कंप्लीट होते, थोडस फंबल क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवल्या समाधान ठाकरे या फलंदाजाने स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला या मॅच मध्ये चांगला योगदान द्यावं लागेल. मोठ्या फटक्यांसाठी पहिल्या ओव्हर मध्ये जरूर आले, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये इथे मात्र कमबॅक करत असताना सौरभला आपण पाहतोय. 23 धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. यावेळीचा बॉल चॉप करत असताना गल्ली भांडणा तळम्यांच्या मधून तिथे मात्र आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षण धावतोय, बॉल चाललाय गोळीच्या वेगाने, इथून जाय सीमा पार. येतोय आणखीन एक समाधानच्या बॅट मधनं दर्जेदार चौकार. या चौकारच्या मदतीने आपण पाहिलं 27 धावा धावफटलावर लागल्यात. अजूनही शेवटचा बॉल या षटकातील फेकण्यासाठी गोलंदाजी मारवरती सौरभ सज्ज होतोय. संवादासाठी हा बॉल पडल्यानंतर थोडासा ऑफ स्पिन झालाय, ऑफ एज सोडून जाणारा पंचाचा इशारा येतोय. हा एक्स्ट्रा बॉल मात्र इथे एक्स्ट्रा धाव खर्च केल्या. आणखीन एकदा या बॉलला फेकावा लागेल. एका धावेच्या मदतीने 28 धावा. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असणाऱ्या स्लोक शॉट गराडा टीम साठी चौकार तर आलाय, परंतु शेवटचा बॉल अजूनही बाकी असणारे या षटकातील. यस देतोय मात्र कट करण्याचा प्रयत्न, डीप पॉइंटला क्षेत्रक्षण येतोय. एक सिंगल कंप्लीट झाल्या. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवली. अद्यापर्यंत आपण पाहिलं सलामीचा फलंदाज दीपक पारधी नॉन स्ट्राईक घेतला, ज्याने एकही बॉलचा सामना केला नाहीये. 12 बॉलचा खेळ इथून संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 29 आकड्यावरती. मान्यवरांचं स्वागत या व्यासपीठावरती करताना केलं जाईल. आदरणीय संदीप पालकर साहेब केवाळे, मी विनंती करतो या स्पर्धेतील मुख्य आयोजक लक्ष्मण पारधी आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत करावं. अनेकसे मान्यवर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील या मुख्य व्यासपीठावरती, कारण ती स्पर्धेतील आपण पाहिला शेवटचा दिवस आपल्या भेटी झालाय. 5 दिवसाची शृंखला राबत असताना चांगलं आयोजन नियोजन या आमदार चषकामध्ये पाहायला मिळतोय. चांगली मेहनत या कमिटीने केली. मान्यवरांचं स्वागत व्यासपीठावरती केलं जाते. आदरणीय संदीप पालकर साहेब केबाळे, या स्पर्धेतील मुख्य आयोजक लक्ष्मण दादा पारधी आणि कमलाकर निरगुडे यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांचं स्वागत केलं जातोय. जवळ मॅच मध्ये 12 बॉलचा 22 खेळ संपलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. अजूनही 12 बॉल 32 धावांची गरज. 16.0च्या सरासरीना इथून धावा जमा करावा लागेल. श्लोक सोड गराडा टीमला गोलंदाजी मार्क वरती निर्णायक षटक फेकण्यासाठी दाखल झालाय कुणाल कोरडा, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय आणि इथून 16 बॉल 32 धावा म्हटलं तर मात्र संघर्ष अजूनही करावा लागेल. ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली लकी 11 वडपे टीमना, त्याच पद्धतीनं मात्र आक्रमकता सुरुवात असणाऱ्या समाधान ठाकरे आद्यपर्यंत ज्याने 12 बॉलचा सामना केलाय 28 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्यात. यावेळेचा बॉल कट करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरना लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल चाललाय 1 बाउंस सीमा पार येतोय. आणखीन एक समाधानच्या बॅट मधनं चौकार. पाहिला समाधानच्या बॅट मधनं एक्स्ट्रा कव्हर क्रॉस करत असताना बॉल सीमा बाहेर षटकारासाठी पहिल्या बॉलवर षटकार आलाय. त्यानंतर थोडंसं दडपणानं प्रेशर पाहायला मिळतोय कुणाल वरती. कुणालचा हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षण येतोय परंतु त्याला मिस करत असताना आणखीन एकदा बॉल चाललाय सीमा बाहेर 1 बाउन्स येतोय चौकार. फटकेबाजी पाहायला मिळते. 1 मॅन आर्मी शो या मॅच मध्ये दाखवत असताना समाधान ठाकरे तब्बल अजूनही पाहिलं तर 10 बॉल 22 धावांची गरज. मॅच मध्ये अजूनही रोमांचकता निर्माण झाली. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते समाधानच्या बॅट मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा कुणाल
कुणालचा बॉल आणखीन एकदा चॉप करत असताना तिथे चालला गल्ली बॉन्ड तडम्यांच्या मधून सीमा पार आणखीन एक येतोय चौकार. काही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकारच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकेत वाढ होईल. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती. समीकरण पुन्हा एकदा चेंज होत असताना 9 बॉल अजूनही 18 धावेची गरज. 3 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 14 धावा खर्च केल्यात. कुणाल या गोलंदाजांना खराबीचं षटक महागडे षटक या मॅच मध्ये करतोय, ज्यासाठी निर्णायक षटक फेकण्यासाठी त्याला दाखल केलं होतं. ती मात्र कामगिरी या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळत नाही. समाधानच्या बॅट मधनं काय फटकेबाजी पाहायला मिळते. वैयक्तिक आपण पाहिलं 15 बॉल 42 धावांची खेळी आद्यपर्यंत त्यानं साकारली. काय फटकेबाजी होती चौफेर बाजूना प्रति क्षेत्रामध्ये फटकेबाजी पाहायला मिळते. 15 बॉल 42 धावा आद्यपर्यंत मॅचच्या दिशेने विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना श्लोक स्पोर्ट गराडा संघ 9 बॉल 18 ची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या उजवीकडनं. आणखीन एक मोठा तडाखा परंतु यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षण येतोय परंतु तो पोहोचे परत 2 खेळाडूंच्या मधून. आणखीन एकदा बॉल चाललाय सीमा पार येतोय चौकार. मिळतील 4. मिळते 4 बॉलचा सामना केला या षटकामध्ये. 18 धावा ठोकल्यात. वैयक्तिक जर पाहिलं 16 बॉल 46 धावांची फटकेबाजी पाहायला मिळते. एकदा का फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. इथून मात्र आक्रमकता सिद्ध करण्यास सुरुवात झाली. पहिल्या षटकापासून लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. एकटा या मॅच मध्ये लढत असताना पाहायला मिळतोय समाधान ठाकरे. पुढचा बॉल इथे मात्र कमी गतीने फेकलाय. व्हेरिएशन इथे मात्र या बॉल वरती वापरलाय आणि बऱ्याच उशिरानंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. 7 बॉल 14 ची गरज अजूनही मॅच मध्ये आपण पाहिलं. या बॉल वरती निर्णायक बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय कुणाल. डॉट बॉल तर फेकलाय परंतु अजूनही अंतिम बॉल फेकण्यासाठी तो सज्ज होईल. निर्णायक बॉल फेकण्यासाठी समाधान मात्र शांत राहणार नाही. ज्याच्या बॅट पद्धत आतापर्यंत आपण पाहिलं 17 बॉल 46 धावा त्याने ठोकल्यात. फुलटॉस बॉल आणि त्यावरती आक्रमक पाहायला मिळते. फुलटॉल बसून केलाय. बॉल चाललाय आणखीन एक फाईन लेगच्या डोक्यावर ना सीमा पार येतोय षटकार. आणि या षटकारच्या मदतीने आपण पाहिलं अर्धशतक कंप्लीट झालंय. बॅट वरती करून प्रेक्षकांची मन जिंकली त्या फलंदाजांना. यस बॅटिंग रिव्ह्यू बिमर साठी चेकिंग केलं जाईल या षटकारच्या मदतीने. 50 तर कंप्लीट झाली. समाधान ठाकरे या फलंदाजाची. एकदा का फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी होऊन जाऊ द्या. यस समाधान आपलं बॅट वरती करून प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं यस सेलिब्रेशन त्याच्याकडनं होत नाहीये. सामना जिंकणे हे त्याच्यासाठी इम्पॉर्टंट या मॅच मध्ये राहत आहे. चेकिंग केलं जात आहे बिमर साठी फलंदाजी रिव्ह्यू. चेकिंग केलं जात आहे. एक्शन रिप्ले मध्ये निर्णय थोड्याच उशिरात आपल्यास कळवू. यस फेअर डिलिव्हरी असणार आहे परंतु बॉल सीमा पार गेलाय षटकारानं. आणि मात्र समीकरण 6 बॉल 8 धावांची गरज. मॅच होती कुठे आणि येऊन ठेपली कुठे. इथून मात्र बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक मिळाली दीपक या फलंदाजाला. 18 बॉल मध्ये इथं मात्र 50 कंप्लीट केली. समाधान ठाकरे या फलंदाजांना तब्बल 52 धावा ठोकल्यात. 6 बॉल 8 धावांचं समीकरण गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. संदीप ज्याच्या हातावरती चेंडू सोपवलाय विश्वास दाखवलाय संघानं. 6 बॉल 8 ची गरज असताना इथे मात्र फुलटॉस फेकत असताना विकेट किपर बीट झालाय. पंचांचा इशारा येतोय. हा नो बॉल. बीमर फेकलाय. 1+4 असा पंजा मिळेल श्लोक सोड गराडा टीमला. 5 धावांच्या मदतीने समीकरण चेंजिंग झालंय. अवघ्या 6 बॉल आणि 3 धावांची गरज या मॅच मध्ये राहिली. करत असताना इथे मात्र सामन्यामध्ये खुलासा केलाय या दोन्ही फलंदाजांना. पहिल्या तर पाहिलं समाधान अवघ्या 52 धावा ठोकल्या. दीपक नाही तर मात्र पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय. आणखीन एक तडाखा. या तडाख्याच्या सह्यानं सामना इथून जिंकलाय. 61 धावा कंप्लीट करत असताना अवघ्या आपण पाहिल्या 19 बॉल मध्ये
सामना जिंकलाय श्लोक स्पोर्ट गराडा संघानं आणि इथे हार्ड लेग असतील लकी 11 वडपे टीमचा इथून मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय श्लोक स्पोर्ट गराडा संघ खूप खूप अभिनंदन हारलेल्या संघाचं देखील खूप खूप अभिनंदन शतरक्ष सजून घ्या या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार ज्यामध्ये कुठली शंका नसणाऱ्या ज्याने 18 बॉल मध्ये 52 धावा ठोकल्या तो ठरला या मॅचचा सामनावीर या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकणारा खेळाडू ठरतोय समाधान ठाकरेच्या बॅटमधून येत आहेत 18 बॉल 52 धावा तो ठरला या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार लाजवाब फटकेबाजी चौफेर बाजूने खेळलाय आणि इथं मात्र या स्पर्धेतील पहिला 50 कंप्लीट केली समाधान ठाकरे या फलंदाजांना सामना इथे मात्र वन मॅन आर्मी शो जिंकत असताना दाखवून दिलाय श्लोक स्पोर्ट गराडा संघानं तो ठरला या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार